तुम्ही तयार आहात का एका अशा प्रवासासाठी जिथे गांजाच्या काड्या दुनियेतून सूड, संघर्ष आणि शांततेचं प्रतीक बनलेली कथा उलगडते? ही आहे शीलाची स्टोरी, जी आधी होती एक विलन, नंतर झाली गँगस्टर आणि शेवटी आपल्या घाटीची तारणहार. चला तर मग जास्त वेळ न दवडता या थ्रिलिंग आणि इमोशनल प्रवासाची सुरुवात करूया, जिथे प्रत्येक वळणावर आहे धोका आणि शेवटी आहे एक प्रेरणादायी संदेश. पण तत्पूर्वी मंडळी, हा चित्रपट अगदीच न्यू असल्यामुळे त्यातले व्हिज्युअल्स अजून ऑफिशियली अवेलेबल नाही. म्हणून मी इथे वापरलेले सीन्स आणि इमेजेस हे मुख्यत्वे ट्रेलरमधून आणि काही प्रमोशनल मटेरियल्समधून घेतलेले आहे. त्यामुळे काही व्हिज्युअल्स रिपीटेड दिसतील. पण माझं मुख्य एम आहे तुम्हाला या चित्रपटाचा थरारक एक्सपिरियन्स आणि पूर्ण स्टोरी डिटेलमध्ये समजून सांगणं. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला आता सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला ओडिसाच्या ईस्टर्न घाटाबद्दल दाखवलं जातं. तिथं काही गुंड गांजाचा बिझनेस करत असतात आणि तो उचलून घाटांमधून ट्रान्सपोर्ट करण्याचं काम घाटातील लोक करतात. घाटी भागातील लोकांची गरिबी त्यांना या कामासाठी मजबूर करते. प्रत्येक माणूस 100-100 किलोपेक्षा जास्त वजन उचलून घाटातून बाहेर काढतो. यात त्यांच्या स्वतःच्या जीवालाही रिस्क आहे आणि पोलिसांनी जर पकडलं तर मारही खावा लागतो. तो धोका वेगळाच. तरीही घाटातील लोक या धंद्यासाठी मजबूर असतात. या घाटातून बाहेर पडलेला गांजा देशभरात क्राईम रेट वाढवतो. लहान मुलंसुद्धा नशा करू लागतात आणि इतर अनेक गुन्हे वाढतात. आता पोलीस हा धंदा थांबवण्यासाठी जास्त स्ट्रिक्ट झालेले असतात. असंच एकदा ऑफिसर विश्वास गांजाने भरलेला एक ट्रक पकडतो. त्याला त्या ट्रकच्या ऑइल टँकमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये गांजा सापडतो. गुंडांनी गांजाचा दुसरा व्हेरियंट तयार करणं शिकून घेतलं असतं, ज्याबद्दल पोलिसांना आताच कळतं. मग विश्वास त्या ऑइलविषयी सगळी माहिती मिळवण्यासाठी आपल्या टीमला कामाला लावतो. त्यानंतर एक बिझनेसमॅन महावीर दाखवला जातो. महावीर आपल्या पोर्टमधून ईस्टर्न घाटातून गांजा बाहेर काढतो. महावीरचं काम म्हणजे डिस्ट्रीब्युशन आणि परमिट. पोलिसांनी त्याच्या पोर्टवर रेड करून ऑइल पकडलं होतं. त्यामुळे महावीर ओडिशाच्या पीएमला याबद्दल विचारतो. महावीरला नायडू ब्रदर्स माल पुरवत असतात, पण त्यांनी ऑइलचं काम सुरू करण्यापूर्वी महावीरला सांगितलंच नव्हतं. तेव्हा पीएम सांगतो की कुंडला नायडू आणि कास्टला नायडू हे दोघे भाऊ अजूनही हे ऑइल तयार करणाऱ्याला शोधत आहे. हे ऑइल त्यांनी बनवलं नाहीये. या घाटांमध्ये 4 प्रकारचा गांजा उगवला जातो, पण जो हाय क्वालिटीचा गांजा आहे तो नायडू ब्रदर्सनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याशिवाय कुणीही त्याची शेती करू शकत नाही. नायडू ब्रदर्स खूपच डेंजरस आहेत. याच 2 भावांनी घाटावर आपलं राज्य प्रस्थापित केलंय. यानंतर शीला दाखवली जाते. शीला एक बस कंडक्टर आहे आणि तिचा लव्ह इंटरेस्ट आहे डॉक्टर राजू. राजू आणि शीलाचं लग्न लहानपणीच ठरलं होतं, पण सध्या राजू लग्नासाठी रेडी नाही. त्याला आधी आपलं कर्ज फेडायचं आहे आणि घर बांधायचं आहे, मगच तो लग्न करेल. शीला आणि राजू दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. तेव्हा पोलिसांनी काही घाटी लोकांना गांजासह पकडलं. त्याचवेळी राजू ब्रोकरला पैसे द्यायला येतो. राजू सुद्धा घाटीचाच माणूस आहे. तो आधी शीला आणि बाकी घाटी लोकांसोबत गांजा उचलण्याचं काम करत असे. पण जेव्हा राजू आणि शीला हे काम करत होते तेव्हा कोणाच्याही जीवाला धोका नव्हता. त्यांचा प्लॅन आणि काम करण्याची पद्धत एकदम सेफ होती. पण एके दिवशी वाटेत पोलीस भेटले. काही घाटी लोक पडून गेले तर काही पकडले गेले. त्यावेळी राजू आणि शीला दोघंही पकडले गेले. पोलिसांनी त्यांना खूप मारलं. तेव्हाच त्यांना कळालं की राजूचे वडील आता हयात नाही. पोलिसांपासून पळताना झालेल्या फायरिंगमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. राजू जेव्हा आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आला तेव्हा त्याची आई त्याला एक पर्याय देते. वडिलांच्या मृतदेहाला खांदा द्यायचा की परत गांजा कॅरी करण्याचं काम करायचं. कारण हा धंदा इतका रिस्की आहे की यात कधी पोलीस मारतील किंवा कधी घाटावरून खाली कोसळून मरण येईल सांगता येणार नाही. राजूच्या आईला आता आपल्या मुलाचं मृत शरीर पाहायचं नव्हतं. म्हणून ती बोलते की जर राजूने पुन्हा हा धंदा केला तर तो ना वडिलांच्या मृतदेहाला खांदा देऊ शकेल. तेव्हापासून राजूने हा धंदा सोडून दिला. आता राजू शिकून सवरून एक चांगली नोकरी करत आहे. यानंतर विश्वास एका सेटच्या घरी रेड करायला येतो. विश्वासला पोर्टवर सापडलेल्या ऑइलच्या पॅकेजिंगमधून त्या सेटबद्दल माहिती मिळाली होती. सेटकडे तो हाय क्वालिटीचा गांजा होता, पण ऑइलवाला गांजा नव्हता. विश्वासने टॉर्चर केल्यानंतर शेठ सांगतो की हे ऑइल तो बनवत नाही. काही लोक रात्री लपून छपून त्याच्या दुकानाबाहेर हे ऑइल ठेवून जातात. त्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. बदल्यात तो रेल्वे स्टेशनवर करोडोंची पेमेंट ठेवतो. पैसे कोण घेऊन जातं आणि हे ऑइल कोण आणतं याची सेठला काहीच माहिती नसते. पण उद्याच त्याला पुढची पेमेंट स्टेशनवर ठेवायची असते. यामुळे विश्वास आपल्या टीमसोबत त्या पैशांवर नजर ठेवायला लागतो, जेणेकरून ऑइल तयार करणाऱ्यांना पकडता येईल. थोड्याच वेळाने ट्रेनने राजू आणि शीला त्या स्टेशनवर पोहोचतात. ॲक्च्युली हे दोघंच गांजाच्या ऑइलचं काम करत असतात. स्टेशनवर आल्यावर राजूने कुलीचे ड्रेस घातले आणि शीला पैशांच्या आसपास नजर ठेवत होती. शीलाला पोलिसांनी लावलेल्या ट्रॅपचा अंदाज लागतो. मग ती विश्वासशी बोलून त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि दरम्यान राजू कुलीच्या ड्रेसमध्ये चेहरा झाकून
ते करोडोंच्या रुपयाचे बॅग उचलून पळायला लागतो. त्या पैशांचं वजन जवळपास 100 किलो असतं. पण राजूने ते अगदी सहजपणे उचललं, जणू त्याच्या हातात काहीच नाही. पोलिसांना चुकून पडताना राजू त्या बॅगमधून ट्रॅकरही काढून टाकतो. ही गोष्ट पाहून विश्वासला समजतं की यामागे घाटीचेच लोक आहेत. कारण एवढं जड वजन उचलायची सवय फक्त त्यांनाच असते. मग विश्वास घाटीच्या लोकल इन्स्पेक्टरला विचारतो की हे लोक असं काय खातात, ज्यामुळे एवढं वजन उचलू शकतात. इन्स्पेक्टर सांगतो की घाटीच्या लोकांना तर नीट जेवणसुद्धा परवडू शकत नाही. म्हणूनच ते गांजा उचलून नेतात आणि या बदल्यात त्यांना जेवण मिळतं. तो हेही सांगतो की घाटीचे लोक अज्ञानी आहे. त्यांना एवढं नॉलेज नाही आहे. ऑइलचं काम नक्कीच एखादी मोठी पार्टी करत आहे. पण तोच इन्स्पेक्टर विश्वासने सांगितलेले लॉजिक नायडू ब्रदर्सना सांगतो. या ऑइलचं काम घाटीचीच लोक करत आहे. नायडू ब्रदर्स आधीपासूनच त्या लोकांना शोधत असतात. आता त्यांना घाटीमधून या गँगला शोधून काढायचं असतं. त्यामुळे नायडू ब्रदर्स ड्रोन आणि आपल्या माणसाच्या मदतीने घाटीत ऑइल तयार करणाऱ्या लॅब शोधायला सुरुवात करतात. इकडे राजू आणि शीलाला दाखवलं जातं. राजू पुन्हा गांजाचं काम करू लागलेला असतो. कदाचित आईच्या मृत्यूनंतर त्याने हे काम पुन्हा सुरू केलं होतं आणि शीला त्याला या कामात साथ देत असते. राजू ही शीलावर खूप प्रेम करतो. आज तो शीलासोबत आपल्या लग्नाची डेट फिक्स करतो आणि त्याचवेळी कुंडूलाला घाटामध्ये राजूची लॅब सापडते. तो आपल्या माणसासह तिथे येतो आणि लोकांना मारायला सुरुवात करतो. राजूने आणखी काही घाटीच्या लोकांना आपल्या गँगमध्ये सामील करून घेतलं असतं. पण इकडे मार खाल्ल्यानंतरही घाटीचे लोक कुंडूलाला ना राजूबद्दल काही सांगतात, ना ऑइल तयार करणाऱ्या मेथडबद्दल. याआधीच एका मुलाने राजू आणि शीलाला कुंडूलाच्या हालचालींबद्दल सांगितलं असतं. त्यामुळे हे दोघं आपल्या लॅबमध्ये परत येतात. राजू कुंडूलाला या कामातून त्याचा शेअर द्यायला तयार असतो. पण तो परत पूर्वीसारखं लोड उचलण्याचं काम करायला तयार नसतो. कुंडूलाने आतापर्यंत घाटीत कोणालाही गांजाच्या धंद्यात काम करू दिलं नव्हतं. मग घाटीचे हे छोटे लोक तर सोडाच. त्यामुळे तो सर्वांना मारून टाकून हे लॅब बंद करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शीला आणि राजू कुंडूलाच्या माणसांना संपवून टाकतात आणि कुंडूलाच्या चेहऱ्यावर काळं फासून त्याला महावीरकडे घेऊन जातात. राजूने याआधी अनेक वेळा महावीरला आपल्यासोबत काम करण्यासाठी मेसेज केला होता. पण आज पहिल्यांदा राजू आणि त्याचे सर्व लोक स्वतःसमोर येऊन बोलू लागतात. आतापर्यंत हे लोक लपून-छपून काम करत होते, जेणेकरून कोणतंही भांडण-तंडण होऊ नये. पण आता कुंडूला त्यांना मारण्यासाठी आलाच होता. त्यामुळे ते समोर आले. मग महावीर कुंडूला आणि त्याच्या भावाला राजूच्या ऑइलच्या धंद्याबद्दल सांगतो. राजूच्या ऑइलचा बिझनेस एका वर्षात 80 लाखावरून 16 कोटींवर आणि आता 140 कोटींवर पोहोचला होता. त्यामुळे राजूसोबत काम करणं फायदेशीर ठरेल. महावीर नायडू ब्रदर्सना सांगतो की गांजाच्या धंद्यात न्यूकमर्सला सपोर्ट करायला हरकत नाही. पण जर अजून कुणी या धंद्यात आलं तर नायडू ब्रदर्सचं राज्य संपेल. आता कुंडूलाचा भाऊ कास्टला राजूच्या बाजूने उभा राहतो आणि त्याच्या लॅबमध्ये येतो. तो राजूला सपोर्ट करायला तयार असतो. पण भविष्यात जेव्हा राजूला बिग कन्साइनमेंट मिळेल, तेव्हा त्याला मोठी लॅब लागेल. त्यामुळे कास्टला त्याला सोबत येण्याची ऑफर देतो. पण राजू नकार देतो. तो आपली लॅब आणि ऑइल बनवण्याचा स्वतःचा फॉर्म्युला कुणालाही सांगणार नसतो. यानंतर शीला आणि राजूचं लग्न होतं. पण त्याचवेळी कुंडूला आपल्या माणसासह त्यांच्या गावावर हल्ला करतो. घाटीवाल्यांना अचानक हल्ला करून ते ठार मारतात. हा हल्ला चारही बाजूनी झाला होता. सगळ्यांचं लक्ष राजू आणि शीलाच्या लग्नावरच होतं. शीला आणि राजू यांनी प्रतिकार तर केला, पण इतक्या लोकांना थांबवणं त्यांच्या बसचं नव्हतं. त्या शीलाला या लढाईत गंभीर दुखापत झाली. त्याचा फायदा घेत कुंडूला तिला आपल्यासोबत घेऊन गेला आणि राजू तिला वाचवण्यासाठी त्याच्या मागे गेला. इथे कास्टला आपल्या लोकांसह आधीपासूनच उपस्थित होता. या झटापटीत कास्टला राजूला ठार मारतो आणि कुंडला शीलाचे कपडे फाडून तिला तशीच बांधून घेऊन जातो, जेणेकरून बाकी घाटीवाल्यांना एक इशारा देता येईल की त्यांच्याशिवाय कोणीही गांजाचा व्यापार इथे करणार नाही आणि घाटीवाल्यांचं काम फक्त ओझं उचलण्या इथपर्यंतच मर्यादित राहील. दरम्यान विश्वाला देखील तेल बनवणारा राजू याच्याबद्दल माहिती मिळाली. पण आता तर राजू मेला होता. त्यामुळे विश्वा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो जिथे राजू काम करत असे आणि त्याच्या मित्राला मारहाण करून राजूच्या कामाबद्दल चौकशी करू लागतो. पण मित्राला ना लॅबबद्दल माहिती होती, ना त्या फॉर्म्युलाबद्दल. मात्र अकाउंटविषयी माहिती होती. राजूने गांजाच्या पैशाने घाटीत शाळा आणि हॉस्पिटल बांधले होते आणि त्यासाठी सरकारला 35 कोटींची लाचही दिली होती. त्यामुळे विश्वाला जर राजूचे पैसे हवे असतील तर त्याने उभारलेली शाळा आणि हॉस्पिटल बंद करावी लागतील. नंतर शीलाला दाखवलं जातं. शीला राजूच्या कबरीजवळ येऊन भूतकाळ आठवत असते. त्यावेळी त्यांच्या 8 जणांचा घाटीत पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या डेड बॉडीज देखील सापडल्या नव्हत्या. बदल्यात नायडू ब्रदर्सनी त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे पैसे पाठवले. तिथेच एका बाईने विष खाल्लं. कारण आधी तिचा नवरा या कामामुळे मरण पावला होता आणि आता तिचा मुलगाही मारला गेला होता. तिच्याकडे अजून 2 लहान मुलं होती. ती आपलं घर कसं चालवणार हा विचार करून तिने विष प्राशन केलं होतं. घाटीवाले आपल्या लोकांच्या मृत्यूमुळे दुःखी होते. पण नायडू ब्रदर्सची माणसं लोकांना जबरदस्तीने कामाला जायला भाग पाडत होती. तेव्हा शीलाने राजूला घाटीच्या भविष्याकरिता
गांजाचा व्यवसाय करायला तयार केलं. राजूने घाटीतील इतर आयांसाठी स्वतःच्या आईला दिलेलं वचनही मोडलं. महादेवानेही विषप्राशन केलं होतं, तर राजूने देखील घाटीच्या भविष्यासाठी थोडं विष पिऊन हा धंदा स्वीकारला होता. त्यामुळे आज राजूच्या मृत्यूला जबाबदार शीलाच ठरते. आता वर्तमानात शीला राजूचं मंगळसूत्र घालते आणि गुप्त रस्त्याने लॅबच्या आत जाते. तिथे नायडू ब्रदरची माणसं अजूनही लहान मुलं आणि बायकांना घेऊन तेल बनवत होते. जी लॅब घाटीवाल्यांची होती तिथे तेच घाटीवाले आता मजूर बनून काम करत होते. तेव्हा शीलाने त्या लॅबमधील सगळ्या गुंडांचा खात्मा केला आणि लॅब उडवून दिली, जेणेकरून नायडू ब्रदर्सला राजूची लॅब मिळू नये. या अटॅकनंतर कुंडूला तर शीलाला मारायला जाणार होता, पण कास्ट्रेलाने त्याला थांबवलं, कारण या लोकांनी आधीच खूप घाटीवाल्यांना मारून टाकलं होतं. आता जर शीलालाही ठार मारलं तर घाटीवाले बंड करतील, म्हणून नायडू ब्रदर्सने आपल्या पोलिसांपैकी एका माणसाची मदत घेतली. तो पोलीस घाटीत येऊन राजूची कबर खोदतो आणि शीलाला धमकीचा मेसेज देतो की जर ती पुन्हा नायडू ब्रदरच्या रस्त्यात आली तर तिचं डोकं छाटून टाकलं जाईल. राजूची कबर मोडली गेल्यावर आणि हा मेसेज मिळाल्यावर शीला एका पोलीस चेकपोस्टवर पोहोचते आणि त्याच पोलिसाला ठार मारते. तिने त्याचं डोकं छाटून शेतातल्या बुजगावण्यावर टांगलं. या घटनेनंतर नायडू ब्रदर्स चिंतेत पडले होते, पण महावीरला वेगळीच काळजी होती, कारण त्याला लवकरच 1,00,000 कोटींचा मोठा कन्साइनमेंट पोचवायचा होता आणि नायडू ब्रदर्सनी घाटीवाल्यांशी शत्रुत्व करून ठेवलं होतं. महावीर म्हणतो की त्यांनी राजूला मारायला नको होतं, त्याला आपल्यासोबत घेऊन वापरायला हवं होतं. एवढा मोठा कन्साइनमेंट पूर्ण करण्यासाठी आता त्यांना शीलाचीच गरज पडणार होती. त्यामुळे नायडू ब्रदर्सनी एकतर तिला जबरदस्तीने आपल्या कामात ओढून आणावं लागेल किंवा मग पार्टनर बनवावं लागेल, पण शीला त्यांच्यात सामील व्हायलाच हवी. समस्या अशी होती की शीलाला या बिझनेस मीटिंगमध्ये कसं आणायचं, कारण ती तर आता अटॅक करून कुठेतरी लपली असेल आणि फक्त हल्ला करायच्या वेळीच ती बाहेर येईल. तेव्हा महावीरचे पार्टनर विश्वाला फोन करून सांगते की त्याच्यामार्फत हा मेसेज शीलापर्यंत पोहोचव. विश्वा राजूच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता त्याच्या मित्राच्या घरी जातो आणि तिथे मेसेज सोडतो की महावीर शीलाला भेटू इच्छितो. तर ते राजूने उभारलेले स्कूल आणि हॉस्पिटल बंद करून टाकतील. मग राजूच्या बलिदानाला काहीही अर्थ उरणार नाही. त्यावेळी शीला देखील त्याच मित्राच्या घरी होती आणि सगळं लपून ऐकत होती. आता शीलाला या मीटिंगला जाणं भाग पडलं. ती एकटीच तिथे जाते. मीटिंगमध्ये विश्वा तिचं शस्त्र काढून घेतो आणि कास्टेलाला बोलून घेतो. राजूला मारणारा तोच कास्टेला होता. अशा व्यक्तीसोबत शीला शांतपणे बसणार तरी कशी? आणि कास्टेला तर अजूनही शीलाला मारण्याच्या विचारातच होता. इथे शीला अजिबातच सुरक्षित नव्हती. मग कास्टेला शीलाला सांगायला लागतो की तो तिच्यासोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायला तयार आहे. जे काही प्रॉफिट होईल ते 50-50ने वाटल्या जाईल. शीला आपल्या 50% वाट्याच्या पैशातून घाटीत हवं ते बांधू शकते. ती पूर्णपणे फ्री असेल. फक्त तिने त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला हवी आणि राजूचं मंगळसूत्र आपल्या गळ्यातून काढून टाकायला हवं. कास्टेला स्वतःच ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी शीला एक बाटली फोडते आणि त्याच्याच तुकड्याने कास्टेलाचा खून करते. त्यानंतर जोरदार लढाई सुरू होते. शीला गुंडांना ठार मारून स्वतःचा जीव वाचून पळू लागते. या फाईटमध्ये शीलाला गोळी लागते, तरीही ती पळत राहते. तिच्या मागे लागलेले गुंड तिच्या गाडीचा अपघात घडवून आणतात. आता शीला लढण्याच्या स्थितीत उरलेली नसते. तेव्हाच तिचा मित्र तिथे पोहोचतो. तो गुंडांना ठार मारून शीलाचा जीव वाचवतो. नंतर लपून तिच्या शरीरातून गोळी काढून टाकतो आणि पुन्हा तिचा जीव वाचवतो. पण शीला अजूनही शुद्धीवर आलेली नसते. कुंडलाची माणसं शीलाला सगळीकडे शोधत असतात. कास्टेलानेच आतापर्यंत कुंडलाला रोखून धरलं होतं. नाहीतर कुंडूला फारच हिंस्रक स्वभावाचा असल्याने अजून किती जणांना मारलं असतं हे काही सांगता येणार नव्हतं. दरम्यान शीला राजूचं स्वप्न पाहते. राजू तिला समजावतो की त्यांनी गांजाचा बिझनेस घाटीच्या भविष्यासाठी केला होता. शीला त्याच्या मृत्यूचा बदला तर घेत आहे, पण घाटीचं काय? शीला तर स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. पण राजूने तर आपला जीव सुद्धा फक्त घाटीसाठीच दिला होता. म्हणून शीलाने जिवंत राहायलाच हवं आणि आता हे स्वप्न तिला एकटीला पूर्ण करावं लागेल. घाटीचे लोक आजही असंच दुःखदायी जीवन जगत आहे, कारण त्यांना लाखो आईच्या शापांचा परिणाम भोगावा लागत आहे. त्या आईंच्या ज्यांची मुलं गांजाच्या आहारी गेली आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर वळली. जर घाटीवरचा शाप हटवायचा असेल तर हे काम बंद करावंच लागेल. घाटीच्या लोकांना जागरूक करावं लागेल. आता शीलाचा फ्रेंड स्टेट बॉर्डर क्रॉस करायचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यातच कुंडूलाच्या माणसांनी त्यांना शोधून काढलं. ते लोक शीलाला मारणारच होते. तेव्हा शीलाला शुद्ध आली आणि तिने एक एक करून सगळ्यांना संपवलं. आता शीलाचा उद्देश फक्त राजूच्या मृत्यूचा बदला घेणं नव्हतं, तर राजूचं स्वप्न पूर्ण करणं होतं. तिने घाटीच्या प्रत्येक गावात जाऊन लोकांना जागरूक करणं सुरू केलं. हा धंदा सोडायलाच हवा, कारण यात कुठलंच भविष्य नाही. जर हे असं सुरू राहिलं तर पुढच्या पिढ्याही अशाच मरत राहतील. या धंद्यामुळं लहान मुलांना कमी वयात जेलमध्ये जाण्याची सवय लागते आणि त्यांच्या जीवालाही नेहमी धोका राहतो. गांजा हे लोक आपल्या देवासाठी उगवत होते, गुंडांसाठी नाही. पण आता देवही त्यांच्यावर खुश नव्हता.
सुरुवातीला शीलाच्या बोलण्याचा घाटीवाल्यांवर काहीच परिणाम झाला नाही, पण हळूहळू काही लोक शीलाशी सहमत होऊ लागले. एक दिवस तर असा आला की पूर्ण गावाने शीलाच्या पाठीशी उभं राहून गांजाची पूर्ण शेती जाळून टाकली. आता हे लोक मरतील, पण गांजाचा धंदा कधीच करणार नाहीत. एक दिवशी विश्वाला शीला योगायोगाने जेवताना भेटली. तेव्हाच कळलं की शीलाचा जीव वाचवण्यासाठी त्या दिवशी शीलाच्या फ्रेंडला मदत करणारा विश्वास होता. विश्वाना गुन्हेगारांच्या बाजूने आहे ना शीलाच्या. त्याला आपलं काम करताना कधी कधी शत्रूंचीही साथ द्यावी लागते. दरम्यान कुंडूला आपल्या माणसांसह त्या गावात पोहोचतो जिथे लोकांनी गांजाची शेती जाळली होती. कुंडूलाने तिथे कोणालाही जिवंत सोडलं नाही. अगदी एकही मूल जिवंत ठेवलं नाही. संपूर्ण गाव मृतदेहाने भरलं होतं. आता कुठल्याही घाटीवाला कुंडूलाच्या विरोधात जाण्याआधी 1000 वेळा विचार करेल. आता शीलाने पुन्हा एकदा शस्त्र उचलायचं ठरवलं. ती आपल्या मित्रांसोबत कुंडूलाच्या गांजा लोडींच्या जागी गेली, जेणेकरून तिथल्या सर्व लोकांना त्यांच्या बाजूने उभं राहायला सांगू शकेल, त्यांच्यासाठी लढायला प्रेरित करू शकेल आणि आपल्या घाटीला वाचवण्यासाठी तयार करू शकेल. शीला तिथे गुंडांना मारत होती आणि घाटीवाल्यांना काम बंद करण्यासाठी सांगत होती. त्याला वाटलं की घाटीवाले आता घाबरले आहेत, तर ते थांबणार नाही. पण घाटीवाल्यांनी सगळं काम बंद केलं. तोपर्यंत शीलाच्या मित्रांनी गांजाने भरलेले ट्रक आणि गोडाऊनमध्ये बॉम्ब लावले होते आणि त्यामुळे सगळा माल जळून खाक झाला. त्यामुळे घाटीवाल्यांचा उत्साह आणखीनच वाढला. सगळे घाटीवाले मिळून कुंडूलाच्या गुंडांना मारू लागले आणि शीला स्वतः कुंडूलाला मारून आपला बदला घेते. या चित्रपटात शीला सुरुवातीला स्वतः गांजा विकणारी खलनायिका होती, नंतर सूड घेण्यासाठी गँगस्टर बनली आणि शेवटी आपल्या घाटीसाठी शांततेचं प्रतीक झाली. घाटीवाल्यांनी सर्व गांजाच्या टेकड्या जाळून टाकल्या आणि इकडे विश्वाने जितका कुंडूलाचा माल पकडला होता तो सगळा जाळून टाकला. आणि यासोबतच या चित्रपटाचा इथेच हॅपी एंडिंग होतो. तर मंडळी, इथेच संपली शीला आणि घाटीवाल्यांची संघर्षमय कहाणी. एक प्रवास जिथे सुडाचं शस्त्र शांततेचं प्रतीक बनलं. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.